आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दिवे, माझ्याकडून काय चुकलं असेल तर माफ कर मला, पण माझ्या तेजूच्या वाट्याला कुठली संकट नको आता। पाहिजे तर तिच्यावर येणारी सगळी संकट आहे ना माझ्यावर येऊ दे, पण तिला सुरक्षित ठेव आता। डॅडींचा फोन आत्ता? बोला की डॅडी, सगळं ठीक आहे ना? हा हा सगळं ठीक आहे, पण आमच्या मनात आलं की आमच्या सुनबाई त्यांच्या बाळाच्या सुरक्षेसाठी एक यज्ञ करावा। घरात होम हवन झालं म्हणजे वातावरण कसं अध्यात्मानं एकदम भरून जात। आता मुहूर्त बघितलं तर उद्याच निघाला, तर जावई बापू उद्या सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाला यायचं। हा फक्त एक अट आहे। कसली अट डॅडी? तुमच्या आईंना उद्याच्या या कार्यक्रमाला काही घेऊन येऊ नका, एवढीच विनंती आहे। हो डॅडी, यात विनंती कसली तवा? हे बघा, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही म्हणाल तसं होईल सगळं। हं? देवा, अजून किती माझ्या काळजावर वार होणार आहे? अजून किती अपमान सहन करायचा मी? एवढं काय पाप केलंय मी? सूर्याच्या मनात तरी कसं आलं माझ्यामुळे तेजूला? बाबा, बाबा उठा। भाजी भाऊजी, तुम्ही? वहिनी, तू जिवंत नाहीस? उठा। वहिनी, तू एवढ्या वर्ष कुठे होतीस? आम्हाला वाटलं तू मी सोडून गेले सगळ्यांना। तसंच समज, गावातनं पळून गेलीस आणि परत तुझ्या बाबतीत काय कसलीच बातमी कळाली नाही। कशी येणार? माझी परिस्थितीच अशी होती की मी पोचूच शकत नव्हते माझ्या घरापर्यंत। आणि जेव्हा पोचले होते तेव्हा सगळं बदललं होतं। सगळ्यांच्या नजरेत माझ्याबद्दल राग होता, संताप होता। भाऊजी, माझी लेकरं मला आपली म्हणत नाहीयेत आणि मी निर्दोष आहे हे सिद्ध करायला माझ्याकडे पुरावा पण नाहीये। त्या जालिंदर नावाच्या राक्षसानं माझं आयुष्य अगदी नरक करून टाकलंय। माझ्या लेकरांना माझ्यापासून लांब नेलं, माझ्या नवऱ्यापासून मला तोडलं। त्याला मी कधीच माफ करू शकणार नाही। त्यानं माझ्या पुष्पाला पण माझ्यापासून दूर केलं। त्या जालिंदरने माझ्या पुष्पाचा जीव घेतला ग, जीव घेतला। काय भाऊजी? भाऊजी, शांत व्हा तुम्ही। आपल्या स्वार्थासाठी खून पडायची जुनी सवय आहे त्या राक्षसाची। मी पण देवीच्या दागिन्यांची चोरी नाही केली। त्या जालिंदरनं माझ्यावर आळ घातला, माझे संबंध त्या पुजाऱ्याशी जोडले, माझ्या चारित्र्यावर आळ उडवली त्या जालिंदरनं। आता तसं होणार नाही, मी तुझ्या सोबत आहे वहिनी। मी माझ्या बायकोचा खुनाचा बदला घेणार म्हणजे घेणारच। काय बी झालं तरी त्या नराधमाचा खरा चेहरा गावासमोर आणणार म्हणजे आणणारच। मी निर्दोष आहे हे सिद्ध करायला माझ्याकडे काय बी पुरावा नाही। तुम्ही एक काम कराल का? घडल्या गोष्टी तुम्ही सूर्याला सांगाल का? तुमचा लय उपकार होते। त्या हैवानाचं पितळ उघड करण्यास कसला आलाय उपकार वहिनी? तू काळजी करू नकोस, मी सूर्याला सगळं सांगेन। लवकरच तुझा लोक तुझ्यावर विश्वास ठेवेल। आपण लगेच सूर्याची गाठ घेऊया का? नाही नाही, गडबड करू नको। त्या जालिंदरला कळालं तर तो माझा जीव घ्यायला पण मागं पुढे बघणार नाही। पण मग आपण हे समजा सूर्याला कसं सांगणार? वहिनी, तू असं कर, उद्या सकाळी सूर्याला घेऊन मंदिरात ये। मी तिकडे लपून राहण्यासाठी जागा शोधल्या, तू लवकर घेऊन ये त्याला। असं तुम्ही बाहेर राहण्यापेक्षा घर सुरक्षित आहे तुमच्यासाठी। तुम्ही घरी चला। नाही वहिनी, मी जालिंदरच्या मागाव आहे, हे त्याला कळून पण द्यायचं नाही। उद्या सकाळी मंदिरात सूर्याला घेऊन ये, पण जालिंदरला याची भनक पण लागू देऊ नको वहिनी।
बायको तू घे ओटी बरोबर मी आलोच. आई भाऊजी तू एकटीच का आलीस? आणि सूर्या नाही आणू शकले सूर्याला. ते तिथे जालिंदरच्या वाड्यात तेजूसाठी हवन आहे ना. तेजूच्या लेकराच्या चांगल्या आयुष्यासाठी पूजा ठेवली आहे. मग आता काय करायचं? करायचं कायच कळना झालं. तू असं कर, सगळी तिकडे गेली की मी घरी येतो. सूर्या एकदा माघारी आला की आपण घरातच त्याच्याशी बोलू. होय चालेल. आजी काका पण हे कसं शक्य आहे? हा तरी ते माझ्या समोर जिवंत उभा आहे. आईला असं लपून का भेटतोय? वहिनी मला तुला एक गोष्ट सांगायची होती. पुष्पानं मरण्याआधी मला सांगितलेलं होतं की तिला लिंगोबा सापडला होता. आपण एक काम करूया का, एकदा तिथं जाऊन तपासून बघितलं पाहिजे की लिंगोबा तिथं आहे का नाही ते. बरं ठीक आहे, हे काम आपण आजच करूया. निघू मी. वहिनी तुम्हाला जायचं ना तेजू अक्काकडे? तू असं इथं काय करते? भागू बघ ना, काल रात्री जेवणाचं ताट दिलं होतं त्यातलं थोडंफार खाल्लेलं दिसतंय. म्हणजे आई आल्या होत्या, पण मग आता कुठे गेल्या हे कळतच नाहीये ग मला. वहिनी आपण नको त्या विषयावर बोलायला. दादाला नाही आवडत. आणि तू प्लीज आईचं नाव दादासमोर नको काढू. तेजू अक्काच्या बाळासाठी पूजा ठेवलेली असताना दादाचा मूड खराब नको राहायला. आणि तसं पण तिला ना तिकडं कोणी बोलवलंय ना तिला तिकडे जायची परवानगी. त्यामुळे ती गेली असेल कुठेतरी. तू नको टेन्शन घेऊ. भागू, घरातला माणूस जर दिसत नसेल तर जीव वर खाली होणारच ना ग. तुळजा, तुळजा, आवडलं तुझं? निघायचं? भागू तुला बरं वाटतंय ना? काहीतरी काम करतो, सगळ्यांना पुढे पाठवतो, मी थांबतो याच्याबरोबर. दादा मी बरी आहे. तुम्ही जर तिकडे गेला ना तर तेजू अक्काला बरं वाटेल. त्यामुळे तुम्ही जावं बघू तिकडे. तू औषधं घेतलीस का? हो, वहिनीने सकाळचा डोस दिलाय आणि खाण्यापिण्याचं राजूताईने सगळं करून ठेवलंय. आणि आता फक्त भूक लागली ना की जाऊन खायचं. तुम्ही आता तिकडे जावा आणि मस्त कार्यक्रम एन्जॉय करा. आणि हा माझ्यासाठी प्रसाद आणा. सूर्या, तू नको काळजी करूस, दुपारपर्यंत बरं वाटेल तिला. कशी काळजी करू नको, तिची अवस्था बघून टेन्शन आलंय का मला. आणि ही बघ हसते.